सामना चालू ठेवायचा आहे. जर का पहिले तर आजच्या दिवसामध्ये अजूनही आपल्याला 15 ते 16 सामने खेळवायचे आहेत. शंकर याचा पहिला चेंडू अमरसाठी. पहिला चेंडू टोलवला आहे. बघूया यावरती किती धावा जमतायत. खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. एका धावेवरती समाधान होते. दुसरी धाव या ठिकाणी चोरटी होते. दुसरी धाव कंप्लीट होते. एक चांगला फलंदाज, त्याला एक चांगलं या ठिकाणी जीवदान भेटतं या अमर माने याला. पहिल्याच चेंडूवरती तंबूत परतण्याला होता, पण त्यावरती खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं आणि त्यावरती धावा जमवले, त्या म्हणजे 2. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी शंकर. पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी अमर याला थांबवलं होतं, पण खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. पुन्हा एकदा टॉपेज लागला होता चेंडू. खराब पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा जमतायत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4. 2 चेंडूवरती 2 अमर माने या खेळाडूला जीवदान भेटतं या. बघूया आपल्या संघासाठी आता किती धावा जमवतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते शंकर याच्याकडून. चांगला चेंडू या ठिकाणी, निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे शंकर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बघूया यावरती काय होतंय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 वेळा जीवदान. एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला भेटला होता आणि 3 वेळा जीवदान या खेळाडूला भेटते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 5. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी टोलवलेला चेंडू. बघूया धावा किती यावर चेंडूवरती येत आहे. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. येतोय चौकार सचिन मानेच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती करतोय तो म्हणजे सचिन. 3 जीवदान या षटकामध्ये भेटले होते अमर याला. चांगली गोलंदाजी केली होती शंकर याने. कुठेच थांबवून ठेवलं होतं अमर याला. शंकर याचा पुढचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. बिनगडी बाद 9. चांगलं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं होतं शंकर याचं. जर का बघितलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू डॉट होता, चौथा चेंडू 1 धाव होती आणि 5व्या चेंडूवरती चौकार आला होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 वरती. संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो म्हणजे विजय. जर्सी क्रमांक 25. संघाचं दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो म्हणजे विजय.
मॅच चालू ठेवायचे पंच. स्ट्राईक वरती येतो म्हणजे अमर. पहिला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. किती धावा येत आहेत बघूया. या ठिकाणी एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगला फटका होता, चांगला चेंडू होता, या ठिकाणी ब्रॉकर पद्धतीचा चेंडू होता, त्यावरती धावा आल्या त्या म्हणजे 2. विजयाचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, एका धावेवरती रोखून ठेवलं होतं अमर याला. 2 चेंडूवरती आतापर्यंत जर का बघितलं तर 3 धावा जमलेत. एक चांगला फलंदाज आपल्याला मैदानामध्ये, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला अमर अजूनही मैदानामध्ये थांबून किती धावा आपल्या संघासाठी जमवून देतोय ते पाहायला आपल्याला भेटेल. विजयाचा पुढचा चेंडू सचिनसाठी. एक मोठा फटका या ठिकाणी, बघूया किती धावा जमतायत. आणि चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. सचिन माने परततोय. पहिला झटका, पहिला हादरा बसतोय मानेवाडी या संघाला सचिनच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. सचिन मानेची जागा घेऊन मैदानात आलाय तो म्हणजे अक्षय. या ठिकाणी संजीव बाबा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी 5 स्टार क्रिकेट क्लब यांच्याकडून आपले आभार व्यक्त करतो. अक्षयसाठी पहिला चेंडू होता. या ठिकाणी बघूया किती धावा जमवतोय. लेग साईडला टोलेला चेंडू, त्यावरती खराब असं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते या षटकामध्ये. आतापर्यंत त्याने धावा दिल्या त्या म्हणजे फक्त 4. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तो म्हणजे अमर माने. उर्वरित 8 चेंडूमध्ये किती धावा जमवून देतोय आपल्या संघासाठी ते पाहायला भेटेल आपल्याला. विजयाचा पुढचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. बघूया किती धावा येत आहेत. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं कारण लोअर पद्धतीचा झेल होता, काहीसा जमला नाही खेळाडूला. यावरती आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागलं होतं या चेंडूवरती अमर याला. खराब असा चेंडू, अवांतर धावेत भर पडते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 15. या ठिकाणी 32 शिराळा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील बबलू यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे आपण. चेंडू हवेमध्ये, बघूया गडी बाद होतोय, पवेलियन मध्ये परततोय. अक्षय बाद होतोय या ठिकाणी. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 15. अजूनही मैदानात आहे तो म्हणजे अमर. चांगली या ठिकाणी आपल्याला
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे विजयाच्या षटकामध्ये अक्षयाची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो म्हणजे सचिन. दोन षटकांत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात जर का बघितलं तर 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. स्ट्राईक वरती येतो म्हणजे अमर. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय गणेश. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हवेत आहे. या ठिकाणी पंच या ठिकाणी 6 धावा देत आहेत. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला होता अमर माने याच्या बॅट मधून. एक आक्रमक फलंदाज. शेवटच्या 5 चेंडू मध्ये किती धावा जमवते आपल्या संघासाठी ते आपल्याला पाहायला भेटेल. उर्वरित 5 चेंडू पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला होता. पहिल्या चेंडूवरती प्रहार करून 6 धावा जमवले त्या म्हणजे अमर याने. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता या ठिकाणी खेळाडूने. दुसरा चेंडू या ठिकाणी लेग साइडला टोलवलाय. बघूया किती धावा येत आहेत या ठिकाणी. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक दणदणीत येतोय चौकार अमर माने याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 25. 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्यात. उर्वरित अजून 4 चेंडू. किती धावा जमवतोय अमर आपल्या संघासाठी ते आपल्याला पाहायला बघायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब असा क्षेत्ररक्षण. 4थं जीवदान आपल्याला पाहायला भेटतंय अमर माने याला. तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी जीवदान भेटते अमर याला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गणेश याच्याकडून तिसरा चेंडू होता तो म्हणजे फुल टॉस पद्धतीचा चेंडू. नो पंच घोषित करतायत. चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक दणदणीत येतोय षटकार अमर माने याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 2 गडी बाद झाले होते ते म्हणजे सचिन आणि अक्षय. खराब चेंडू होता. जर का बघितलं तर एक चांगला याच्या अगोदरचा चेंडू होता त्यावरती जीवदान भेटलं होतं अमर याला. गणेशाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? हा, दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली रनिंग पाहायला भेटली होती आपल्याला सचिन आणि अमर याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गडी बाद होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिन मानेला पवेलियन मध्ये परतावं लागतंय. जर का बघितलं तर 4 झेल याचे सुटले होते मैदानामध्ये आणि आता बाद होऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये परततोय. अमर याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो म्हणजे
अजय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34. शेवटचा चेंडू या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक दणदणीत येतोय चौकार. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा. पाचगणी या संघाला विजयासाठी 39 धावेचं आव्हान. 18 चेंडू 39 धावा. एक मोठं आव्हान आपल्याला पाहायला भेटेल. कारण जर का बघितलं तर मानेवाडी संघाकडे 3 चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतील. यानंतर होणारा सामना संजय दादा युवा स्पोर्ट्स करुंगली आणि किरवडे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. पाचगणी या संघाने 2 सलामीवर पाठवायचे आहेत. एकोणचाळीस रनचं टार्गेट दिले. ते म्हणजेच मानेवाडी संघाने पाचगणी या टीमला कुणाचा म्हणजे कुठल्या टीमचा मानेवाडी संघाचा इथं 12 प्लेयर नाही आहे. पेनल्टी आयोजनाकडून पेनल्टी देण्यात येईल. हाय म्हणजे इथं लागतं ना स्टेजवरती. आणि पाचगणीकडून 2 सलामीवर स्ट्राईकला असेल तो म्हणजे योगेश आणि नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे संतोष. आणि मानेवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे अमर माने. या मोसमातील धूमधडाक्यात ज्याचा खेळ चालू आहे त्याचं नाव म्हणजे अमर माने पप्पू. सामना लवकर चालू करायचा आहे. आणि आपल्या ठिकाणी आमचे बंधुतुल्य चैतन पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर त्यांचं आणि इथं टॉच होत आहे. करुंगली वर्सेस खिरवडे. टॉस जिंकलाय. पहिला बॉल अमर माने यांचा. बाहेर निघणारा चेंडू आणि निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो तो म्हणजे अमर माने. आणि खिरवडे संघाने टॉस जिंकून पहिला
क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अमर माने पुढचा चेंडू आणि लेग साइडला उंच टोलवलेला बघू क्षेत्राच्या खाली येतोय आणि अप्रतिम इथं प्रयत्न झालेला आहे. बघूया प्रेक्षक काय बोलतात आणि अंपायरचा कॉल येत आहे षटकार. आणि अतिशय सुरेख प्रयत्न केला तो म्हणजे सचिन माने यांनी, कौतुकास्पद म्हणावं लागेल. आणि अमर माने यांच्या समाचार चालू आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच षटकारानंतर 6 बिनबाद 6. बघूया पुढचा चेंडू अमर माने यांचा योगेश साडी परत एकदा टोलवला लेग साइडच्या दिशेने जातो. धन धन नाही बूम बूम षटकार. सलग दुसरा षटकार पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. अतिशय देखणा असा फटका म्हणता येईल योगेश यांचा. बघूया षटकाराची हॅट्रिक होते का अमर माने. आणि मिस हिट झालेला आहे. बॅटच्या टोला लागून बॉल जातोय ऑफसाईडच्या दिशेने आणि मिळते ती म्हणजे 1 रन. धावसंख्या झाली 13. अमर माने पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. आणि आता समोर असेल कॅप्टन वर्सेस कॅप्टन जंग पाहायला मिळायचे. संतोष आणि अतिशय सुरेख चेंडू. सन्मान दिला चेंडूला. मिळते ती म्हणजे 1 राव. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. अमर माने पुन्हा एकदा आणि परत एकदा उंच टोललेला जातोय तो म्हणजे सीमा रेषा पार षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी. आणि योगेश साठी इथं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण पाटील यांच्याकडून या षटकाराला आला ते म्हणजे 101 रुपये. पैसे जमा झालेले आहेत माझ्याकडे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. अतिशय सुरेख. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसरी ओव्हर घेऊन येतो तो म्हणजे अजय. समोर असेल तो संतोष. बारा बॉल 19 धाव ची गरज असेल. अजय आणि समोरच्या दिशेने टोलवलेला आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. आपले यंग कॉमेंटेटर सुस्मित यांनी इथं संपर्क करायचा आहे पॅव्हिलियनशी. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. अजय शिरशीगावचे सुपुत्र कॉमिटीची धुरा सांभाळत आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. पाचगणी विरुद्ध मानेवाडी दोन्ही संघामध्ये
हे बॅटल रंगलेलं आहे. आपण पाहताय अमरच्या पहिल्या षटकामध्ये मात्र खूप धावा खुटलेल्या आहेत, 20 धावा. आणि या षटकामध्ये जर विचार केला अजयच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर एक डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर मात्र विकेट. चांगलं कमबॅक. सॉरी, इथं मात्र नवीन फलंदाज गोरख आलेला आहे. पुढला चेंडू इथं मात्र हलक्या हाताने बॅकफुटवर जाऊन फक्त दिशा दाखवली आणि इथं मिसफिल्ड आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. इथं मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थांबवलंय आणि 2 धावा. धावफलकावरती मात्र 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पुसते पाचगणी या संघाची 26 धावावरती. आणि विजयासाठी जे लक्ष्य आहे ते म्हणजे 39 धावांचं. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका मिळापण क्षेत्ररक्षक धावतोय. तत्पूर्वी एक धावेने समाधान मानतोय फलंदाज आणि एका धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण जर विचार केला तर चांगलं षटक म्हणावं लागेल. चांगला कमबॅक मानेवाडी संघाकडून. गोलंदाज आणि मंचावरती शुभागमन राम यमकर साहेब, किरण सावंत आणि संतोष शिरसट या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. एक धाव आणि आपलं सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. 6 चेंडू 11 धावा ची गरज. राम यमकर साहेब, किरण सावंत आणि संतोष शिरसट आपल्याला विनंती असेल की स्टेजवरती यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथं होणार आहे. सहा चेंडू 11 धावा. कोणता गोलंदाज ह्या 11 धावा मात्र डिफेन्स करणार आमंत्रण केलंय गोलंदाजीसाठी सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन सज्ज. तत्पूर्वी योगेश मात्र स्ट्राईक वरती आहे. आपण जर पाहिलं योगेशची फलंदाजी पहा मित्रांनो, एक अफलातून फलंदाजी, 3 षटकार आणि 1 सिंगल आपल्या या वैयक्तिक धावामध्ये चांगली खेळी. मात्र 6 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन सज्ज. पहिला चेंडू यावेळी मात्र स्वीप खेळायचा प्रयत्न होत आहे. तर पहिली धाव वेगाने घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र मिसफिल्ड आणि गच्चा क्षेत्ररक्षण आणि या गच्चा क्षेत्ररक्षणाचा परिणाम होतोय 2 धावा. आता मात्र समीकरण बदलत चाललेलं आहे. बापू वारे यांनीही मंचावरती यायचं आहे. आपल्याला विनंती असेल, सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. राम यमकर साहेब, किरण सावंत, संतोष शिरसट आणि बापू वाघमारे या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. आपण पाहताय सचिनचा पहिला चेंडू आणि 2 धावा मात्र घेण्यात यश आलेलं आहे. ते म्हणजे योगेशला. 5 चेंडू 9 धावांची गरज. सामना काय होऊ शकतं, खूप काही या सामन्यामध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. पुढला चेंडू इथं मात्र चेंडू हवेत, फटका फसलाय आणि इथं मात्र होतंय विकेटचं पतन. डीडी यांच्याकडून अंकुशसाठी 101 रुपया घेऊन जायचा आहे परत. चांगला झेल. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र इथं मिळालेली आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, तो म्हणजे विजय नवीन फलंदाज विजय. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. या विकेटने मात्र खूप काही सांगून गेलेलं आहे. मोठी विकेट, मोठा मासा. योगेशची विकेट मित्रांनो. चांगली फटकेबाजी करत होता, तत्पूर्वी मात्र ग्रहण लावलं आणि विकेटचं केलं पतन. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला विजय. 4 चेंडू 9 धावांची गरज. इथं मात्र 4 चेंडू 9 धावा. काय होईल पुढला चेंडू सचिन यांचा. मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा अंकुश चेंडू खाली. इथं मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 2 विकेट. हॅट्रिक चान्स सचिन साठी. चला घाई करायची आपल्याला विनंती असेल.
3 चेंडू 9 धावा. प्रत्येकी चेंडूला 3 धावांची गरज असेल म्हणजे 3 चेंडू 9 धावा. सरासरी एका चेंडूवरती 3 धावा काढणं गरजेचं असेल. मोठा फटका. राम यमकर साहेब, किरण सावंत, संतोष शिरसट, बापू वाघ सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती होत आहे. इथं मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधील एक खास व्यक्तिमत्व तसेच नावाजलेले स्पॉन्सर माननीय अरविंद भाऊ बेंगडे यांच्याकडून अकिरा अरविंद बेंगडे यांचे सौजन्यार्थ हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या टीमला जर्सी प्रदान करण्यात येत आहे. तरी अरविंद भाऊ यांचे हिंदुस्थान स्पोर्ट्स टीम कडून हार्दिक 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 अभिनंदन. इथं मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि इथं विकेटचं होतंय पतन. विकेट सोडलेले आहे. आता मात्र समीकरण बदलतंय. 2 चेंडू 9 धावा म्हणजे बॅक टू बॅक बाउंड्रीज येणं भाग असेल मित्रांनो. कुठेतरी सामना मात्र एक कलाटणी घेत आहे. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटा मात्र प्राप्त केलेल्या आहेत. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधील एक खास व्यक्तिमत्व तसेच नामाजलेले स्पॉन्सर माननीय श्री अरविंद भाऊ बेंगडे यांच्याकडून अकिर अरविंद बेंगडे यांचे सौजन्यार्थ हिंदुस्थान स्पोर्ट शेडगेवाडी या टीमला जर्सी प्रदान करण्यात येत आहे. तरी अरविंद भाऊ यांचे हिंदुस्थान स्पोर्ट कडून हार्दिक आभार व्यक्त केलेले आहेत. पुढला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन यांचा मोठा फटका. फटका फसलाय. इथं मात्र झेल. 4 चेंडू 4 विकेट. इथं मात्र जल्लोष दिसून येत आहे मित्रांनो. कुठेतरी सामना मात्र 1 चेंडू 9 धावा कुठेतरी सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलेला आहे. मानेवाडी या संघाकडून सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. ते म्हणजे सचिन या गोलंदाजाने काय उत्कृष्ट गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी करतोय. मात्र एक सुंदर गोलंदाजी. संघाचा उपकर्णधार आणि एक उपकर्णधाराची भूमिका मात्र चोख बजावतोय. चांगली फलंदाजी केलेलीच त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी देखील मात्र करत आहेत सचिन. 4 चेंडू 4 विकेट. 1 रनआउटची असली तरी मात्र विकेट मात्र आहे. इथं मात्र हा फटक्याची गरज मात्र ह्याच्या आधी होती. हा चेंडू जातोय सीमा पार. मात्र सामना जातोय तो म्हणजे मानेवाडी या संघाकडे आणि विन. मानेवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक बॅड लक संघासाठी पुढील वाटचालीसाठी हे अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ती म्हणजे सचिन, कारण की 3 विकेट